नमस्कार मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राउंड निवड यादी अजून का लागलेली नाही आहे, त्याच्या मागचं कारण काय, कधी लागेल, निवड यादी लागणार की नाही आहे, या आशेवर आपण बसलेलो आहोत. बरेच जण निराश पण आहेत की अजूनपर्यंत निवड यादी लागलेली नाही आणि त्या मागचं कारण नेमकं काय आहे, हे कोणाला पण कळत नाही आहे. मित्रांनो, मी व्हिडिओ फक्त आणि फक्त तुम्हाला माझ्याकडून काहीतरी मदत व्हावी आणि तुम्ही या शिक्षक भरतीत निराशा न बाळगता सगळ्या सिच्युएशनला फेस करावं आणि समोर जावं यासाठीच बनवत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, माहिती अशी आहे की सगळ्या संस्थांना पोर्टल थ्रू एक मेसेज गेलेला आहे. तो म्हणजे असा आहे की बघा, सर्व संस्थांना सूचित करण्यात येते की पवित्र पोर्टलवर फेज 1 मध्ये आपल्या शाळेत जॉईन झालेले किंवा ज्यांनी जॉईनिंग घेतलेली आहे शिक्षकांनी आपल्या पोर्टलवर जॉईन करावे. म्हणजे कोणत्या संस्थेनी फेज 1 मध्ये किती शिक्षकांना जॉईन करून घेतलेलं आहे ते त्यांना पोर्टलमध्ये अपलोड करायचे आहे. व जे शिक्षक जॉईन झाले नसतील त्यांना नॉट जॉईन असे करावे, अशी सूचना संस्थांना देण्यात आलेली आहे. बघा इथे दाखवलेले आहे, अमरावती जिल्ह्यात मध्ये 52 शिक्षक पेंडिंग दिसत आहे. म्हणजे हे शिक्षक जॉईन असून पण अजूनपर्यंत पोर्टलमध्ये संस्थांनी जॉईन दाखवलेले नाही आहे. म्हणून पोर्टल थ्रू संस्थांना हे मेसेज केलेले आहे की ज्या संस्थेमध्ये जितके शिक्षक जॉईन झालेले आहेत त्यांना तुम्ही आपल्या रोस्टरवर, त्यांच्या रोस्टरवर त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे पोर्टलमध्ये की एवढे एवढे शिक्षक आम्ही जॉईन करून घेतलेले आहे. मग ज्या शाळेंनी ही कारवाई केलेली नसेल त्यांनी आजच कारवाई ही पूर्ण करावी व तसा अहवाल कार्यालयास द्यावा. त्याशिवाय पवित्र पोर्टलची पुढील कारवाई ही होणार नाही. हे सर्व काम आपल्या लॉग इन वरून करायचे आहे. म्हणजे जोपर्यंत प्रत्येक संस्था ही पोर्टलवर किती शिक्षक घेतले त्याचा अपडेट देत नाही तोपर्यंत आपली निवड यादी लागणार नाही. कारण की मित्रांनो, जे टीचर शिक्षक लागलेले आहे, जॉईन आहे, तरी पण ते राऊंडमध्ये पुन्हा पुन्हा पार्टिसिपेट करत आहे. त्यामुळे जे लागलेले नाही आहे त्या शिक्षकांचा खूप नुकसान होत आहे. म्हणून आता पहिले पोर्टल अपडेट करून घेण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येक संस्थेत जितक्या जागा असतील, बघा इथं उदाहरण पण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. एका शाळेत जर 3 जागा असतील आणि त्या संस्थेमध्ये फक्त 3 पैकी 2च शिक्षक जॉईन झाले असेल आणि 1 जागा शिल्लक राहिली असेल, तर तसं त्या संस्थेला पोर्टलवर अपडेट द्यायची आहे की आमच्या इथे 2 शिक्षक जॉईन झालेले आहे आणि 1 रिक्त जागा आहे. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे संस्थांना ही 15 दिवसाआधीची आहे. आतापर्यंत काम पूर्ण झालं असेल असं मला वाटते आणि लवकरच निवड यादी लागेल अशी आपण अपेक्षा बाळगू. आणि कोणताच निगेटिव्ह विचार मनात आणू नका की यादी लागणार की नाही, सेकंड फेज कॅन्सल होणार, असं काहीही होणार नाही आहे. पहिले पण मी तुम्हाला सांगितलं की धीर धरावं लागतं. 2022ची जी भरती आहे त्याची फर्स्ट फेज 25 मध्ये कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आम्ही किती धीर धरला असेल हे बघा. आणि तुम्ही पण धीर धरा, निवड यादी लवकरच लागेल. मित्रांनो, माझा व्हिडिओ किंवा ही माहिती जर तुम्हाला जेन्युइनली आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.